राहुल गांधींना पप्पू बनविण्यासाठी मोदी सरकार आणि संघ भाजपनं जो करोडो अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला, त्यांचा तो सगळा खर्च अक्षरशः पाण्यात गेला म्हणावं लागेल. एवढंच नाही तर 56 इंच छातीच्या सरकारला या पप्पूनं अगदी तोंड लपविण्याची वेळ आणली आहे. आणि कधी नव्हे ते संघ भाजपा आणि हे मोदी सरकार जे स्वतःला अपराजित आणि आम्ही कुणालाही भीत नाही, आम्हाला कसलंही भय नाही, आम्ही नेहमी विजयीच आहोत, हा त्यांचा आविर्भाव या पप्पूनं अक्षरशः धुळीस मिळवलाय. आणि ज्यांना वाटत होतं, ज्या मोदी सरकारला, अमित शहाला वाटत होतं की आम्हाला या पप्पूपासून कसलाही धोका नाही, आम्हाला त्याची भीतीच वाटत नाही काँग्रेसची, पण त्याच पप्पूनं, त्याच राहुल गांधींनी मोदी सरकारला अक्षरशः म्हणजे पराजयाचं तोंड दाखवलंय. संसदेमध्ये कधी नव्हे तो म्हणजे पहिल्या दिवशी आलेले नरेंद्र मोदी संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन 25 दिवसाचं, 20 जुलैला हे अधिवेशन जेव्हा चालू झालं त्यावेळेसच या कॉकरोच जनता पार्टीनं म्हणजे या देशातल्या बेरोजगारांनी संसदेवर धाव घेतली. आणि या नरेंद्र मोदी आणि अमित शहानं, या मोदी सरकारनं, संघ भाजपनं काय बेरोजगारांना कसं म्हणजे बेरोजगारी कशी वाढली, शिक्षणाची कशी वाट लावली, पेपर कसे फुटतात, या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी देशातल्या तरुणांनी संसदेवर मोर्चा काढला. आणि अक्षरशः देशाच्या इतिहासात असा प्रसंग ओढवला नव्हता, असा प्रसंग देशाच्या 56 इंच छातीच्या मोदी पंतप्रधान यांच्यावरती आला. आणि त्यांना संसदेमधून मागच्या दारानं निघून जावं लागलं. त्यांना आपलं तोंड विद्यार्थ्यांना दाखवता आलं नाही, मागच्या दारानं ते निघून गेले. आणि मग काय, या 22-23 दिवसाच्या काळामध्ये या नरेंद्र मोदींनी आणि अमित शहांनी संसदेला तोंडच दाखवलं नाही. म्हणजे जो पप्पू म्हणजे राहुल गांधी म्हणजे गांधी घराणे, ज्या गांधी घराण्यानं म्हणजे या देशासाठी आपलं रक्त सांडलंय, आपलं आयुष्य झिजवलंय आणि त्या अनेक पिढ्यांचा तो इतिहास आहे. आणि त्या राहुल गांधींना पप्पू बनवण्यासाठी या मोदी सरकारनं अक्षरशः पैशाचा धोधो पाऊस पाडलेला होता. सगळा तो आता वाहून गेला असं म्हणावं लागेल. या ज्या धर्माच्या आधारानं राहुल गांधींना म्हणजे निवडणुकीपुरता जानवं घालणारा म्हणून तो अधार्मिक आहेत, ते देशद्रोही आहेत, धर्माचा द्रोह करतात, तर ते अक्षरशः अर्बन नक्षली आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे आता त्यांचं डोकं नक्षली आहे, म्हणजे त्यांचं आता डोक्यात नक्षल आहे, म्हणजे डोक्यानं नक्षल असलेली अशा सुद्धा उपमा या नरेंद्र मोदींनी राहुल गांधीसाठी वापरल्यात. पण त्याच राहुल गांधी समोर यांची अक्षरशः बोलती बंद झालेली होती. नव्हे त्यांना संसदेमध्ये येऊन त्यांना सामोरं जाण्याचं धाडस झालं नाही. नरेंद्र मोदी तर आलेच नाही, पण अमित शहा सुद्धा आले नाही. म्हणजे जंतर मंतरवरचं विद्यार्थ्यांचं आंदोलन, त्यावर झालेला गोळीबार, पॅलेट गन वापरण्यात आलेल्या, अक्षरशः अश्रुधुराचे नळकांडे तेही एक्सपायर झालेले, म्हणजे लाठी हल्ला, तो गोळ्यांचा बंदुकीचा हल्ला, पॅलेट गनचा हल्ला या तरुणांनी झेलला. पण त्याचं उत्तर देण्यासाठी अमित शहाला संसदेमध्ये येता आलं नाही. आणि त्यांचं जे स्वप्नातलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक त्यांना मांडायचं होतं, तेही त्यांना मांडता आलं नाही. आणि एक देश एक निवडणूक हा तर दूरच राहिला, पण या मोदी सरकारला महिला विधेयक मांडायचं आहे, तेही त्यांना मांडता आलं नाही. म्हणजे अक्षरशः फोडाफोडीनं देशभर धुमाकूळ घातला, खासदार फोडले, दुसरे पक्ष स्वतःने गिळंकृत केले, पण त्याचा फायदा या पावसाळी अधिवेशनात भाजपला उचलता आला नाही.
आणि त्याचं कारण म्हणजे सगळ्यात मोठा धक्का, धर्माच्या आधारावरती जे आतापर्यंत राजकारण करणारं जे सरकार, मोदी सरकार, संघ भाजपा, त्यांना राम मंदिरामध्ये जी चोरी झाली त्यावरनं त्यांना अक्षरशः उत्तरं देता आली नाही, त्यांची तोंड बोलती बंद झाली. राम मंदिरासाठी जमीन खरेदी केली, त्या जमिनीमध्ये झालेला घोटाळा, त्या मंदिर निर्माणामध्ये जे काही इंजिनियरनं सांगितलं की 40% कमिशन आम्हाला मागितलं गेलं. मग या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींना म्हणजे राम मंदिरातली चोरी असो किंवा ते FCRA म्हणजे बाहेरून जे फंड येतो ते बिल अक्षरशः माघार घेऊन JPC कडे पाठवावं लागलं. JPC कडे गेलं म्हणजे काय होतो त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही वेगळा. ते बिल अगदी थंड बसतात विचार विनिमयासाठी टाकून दिलं. आणि मग जे काही त्यांना महिला आरक्षण किंवा मतदारसंघ पुनर्रचना तर मांडताच आली नाही. म्हणजे राहुल गांधी यांच्या समोर अक्षरशः यांची बोलती बंद झाली. नव्हे, पप्पू तो साला पास हो गया, लेकिन 56 इंच छातीवाला जो सरकार ते मात्र फेल झालेलं दिसतंय. याविषयी आपलं काय मत आहे? राहुल गांधींनी शेवटच्या दिवशी यांना यावं लागलंय. म्हणजे पूर्ण पावसाळी अधिवेशनामध्ये गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान हे दोघंही संसदेला आपलं तोंड दाखवू शकले नाहीत. ते केवळ आणि केवळ राहुल गांधींना पप्पू म्हणत होते, पण त्या पप्पूनं यांची 56 इंचाची छाती नसून यांच्याही मनामध्ये भयाची निर्मिती केली आहे, उत्पत्ती केली आहे की आपणही आपलाही पराजय होऊ शकतो. कधी नव्हे ते 12 वर्षामध्ये हे जे संघ भाजपा मोदी सरकार एवढं बॅकफुटवर गेलेलं कुणीही पाहिलं नसेल. आणि मंत्र्याचा राजीनामा तर ही दुर्मिळ गोष्ट. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, अनेक आंदोलनं झाली मोठमोठी. आता महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन झालं, गुजरातमध्ये त्या हार्दिक पटेलांचं आंदोलन झालं, दिल्लीमध्ये ते शेतकऱ्यांचं प्रचंड दीर्घकाळ चालणारं आंदोलन. सगळी मोठी आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असलेला हा जो म्हणजे विजयी भाव जो होता तो कुठेतरी गळून पडला. आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर घ्यावाच लागला. परंतु संसदेला तोंड सुद्धा दाखवण्याची म्हणजे दाखवावं असं वाटलं नाही. म्हणजे त्याची भीती वाटली. आपलं काहीच म्हणजे यापुढे कुठेतरी आपण लोकांना, भारतीयांना, जनतेला तोंड दाखवू शकत नाहीत. संसदेमध्ये आपण या विरोधकांना सामोरे जाऊ शकत नाहीत. ही गोष्ट पप्पूनं सिद्ध करून दाखवली की हे मोदी सरकार हे सुद्धा म्हणजे यांचा पराजय करता येऊ शकतो. आणि तो चर्चेमधून, विधायक मुद्द्यामधून यांना संसदेमध्ये सळो की पळो करून सोडलं आणि पप्पू पास झाला. पण 56 इंच छातीचं मोदी सरकार मात्र नापास झालं. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.